नमस्कार मित्रांनो, स्मार्ट MPSC विथ भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, कंबाईनची गट पूर्वपरीक्षा झाली, गट क ची देखील पूर्वपरीक्षा झाली आणि बरेच सारे विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागलेले आहेत. मग मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर इंग्लिश या विषयासाठी आपण कोणत्या क्लासेस जॉईन केले पाहिजे? तर इंग्लिशमध्ये मला असं वाटतं महेश पाटील आणि गणेश खड हे जे दोन महत्त्वाचे क्लास आहे आणि अतिशय सुंदर रीतीने हे दोघंही क्लास वर्कआउट होतात. मला असं वाटतं की या दोघांपैकी तुम्ही कोणतेही लावला तरी उत्तमरित्या काम चालू शकतं. अगदी बेसिकपासून जर शिकायचं असेल तर तुम्ही गणेश खड लावला पाहिजे आणि जर तुम्हाला थोडंसं इंग्लिशमध्ये बेसिक नॉलेज जर चांगलं असेल तर तुम्ही महेश पाटीलला जॉईन करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही मराठीचा जर विचार केला तर मला असं वाटतं की मराठीसाठी दोन महत्त्वाचे क्लास आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्यारीत्या उत्तमरित्या ते मराठी घेतात. ज्याच्यापैकी पहिलं नाव येतं अमोल पाटील आणि दुसरं नाव येतं यशवंत सोलाट. या दोघांपैकी कोणतीही बॅच जॉईन केली तरी उत्तमरित्या काम होऊ शकतं. आता महत्त्वाचा मुद्दा असा राहिला की मराठीसाठी आपण कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे. कोणतेही नोट्स असतील, कोणतेही असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोरा वाळंबे नावाचं जे बुक आहे ते तुमच्याकडे 100% असलंच पाहिजे. आणि मराठीचे जे 1900 पासून तर जवळपास आत्तापर्यंतचे जे PYQ आहे ते PYQच्या स्पष्टीकरणासाठी मराठीच्या स्पेशली लोकसेवेचं बुक तुमच्याकडे असलंच पाहिजे. आणि जे इंग्लिशचे PYQ आहेत आणि त्याच्या स्पष्टीकरणाचं महत्त्वाचं पुस्तक झिरो एरर, जे की तुमच्या शाश्वत अकॅडमीचं येतं महेश पाटलांचं, हे पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे. मित्रांनो, ही जी व्हिडिओ आहेत, ही जी रील आहे, या रीलमध्ये 1 मिनिटामध्ये नेमकं आपण कोणते क्लास लावू शकतो किंवा कोणते बुक वापरू शकतो याच्याविषयी आपण बोललो. आता इंग्लिश आणि मराठीच्या होकॅबमध्ये ह्या दोघंही पुस्तकांमध्ये जे PYQ दिलेत ते PYQ आपण प्रायोरिटीने करणं अपेक्षित आहे. आणि हे झाल्यानंतर आपण मराठीच्या होकॅबसाठी के सागरचं बुक वापरू शकतो आणि इंग्लिशच्या एक्स्ट्राच्या होकॅब करण्यासाठी आपण पालनसुरी किंवा SP बक्षी नावाचं जे बुक आहे त्यातनं होकॅबची जी PYQ होकॅबची जे आहेत ते आपण कंप्लीट करू शकतो. जर मित्रांनो रील आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच.